लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज 26 एप्रिल 2026 आणि आत्ताच्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार आज एकूण 18 जिल्ह्यामध्ये आणि 5 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे. एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून हप्ता वितरण जे आहे ते सुरू झालेलं आहे. चला तर जाणून घेऊया सर्वात महत्त्वाचे काही अपडेट्स. सर्वात प्रथम म्हणजे चॅनल जर नवीन आले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येतो. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात प्रथम म्हणजे हप्ता वितरण एप्रिल आणि मे या 2 महिन्याच्या निधी सोबतच लाडक्या बहिणीसाठी स्पेशल गिफ्ट देखील वितरण होणार आहे. त्याच्याविषयी देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि KYC संदर्भात अतिशय नवीन आणि लेटेस्ट अपडेट आलेला आहे. जर हे अपडेट तुम्ही जाणून घेतलं तरच तुम्हाला येणाऱ्या महिन्यातील लाभ भेटेल, अन्यथा ₹1 देखील मिळणार नाही. त्यामुळे हे अपडेट जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे आणि नवीन अर्जाविषयी देखील एक छोटंसं महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, लक्षपूर्वक बघा. तर सर्वात मोठी खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणीसाठी आलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप संदर्भात अतिशय महत्त्वाची गुड न्यूज लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. प्रथम म्हणजे आजपासून पैसे वितरण करण्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नवीन नियमानुसार वितरणाची सुरुवात जी आहे ती आज होणार आहे. नवीन बँकांची यादी तर आलेली आहे, सोबतच जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे. एकूण 18 जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि या 18 जिल्ह्यामध्ये आजपासून पैशांचं वितरण जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने केलं जाणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना 3 दिवस लाडकी बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. 28 एप्रिल, 29 एप्रिल आणि 30 एप्रिल या 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये थेट रकमेचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. म्हणजेच काय तर 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचा वितरणाचा लाभ जो आहे तो पाठविला जाणार आहे. प्रत्येक लाडक्या बहिणींना आता 1000 नाही, 1500 नाही, 2000 नाही, थेट ₹3000 एकत्रित निधीचं वितरण जे आहे ते आता तुमच्या बँक खात्यामध्ये होणार आहे. आता सर्वात महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणे महत्त्वाचे ठरते, ते म्हणजे हा लाभ कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आहे आणि मंजूर झालेल्या सर्व लाडक्या बहिणींना ₹3000 क्रेडिट होणार का, तर त्याच्याविषयी देखील आपण पुढे माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना 2026 या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वितरणाचं महावाटप देखील जे आहे ते होणार आहे. कारण की याच्यापेक्षा मोठं वाटप आतापर्यंत कधीही झालं नव्हतं. ते महावाटप आज जे आहे ते आजपासून लाडकी बहीणच्या योजनेच्या अंतर्गत वितरित केले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि या घोषणेच्या अंतर्गत आज पहिला दिवस, उद्या दुसरा दिवस आणि परवा दिवशी तिसरा दिवस म्हणजे 3 दिवस सलग पैसे वितरणाचा कार्यक्रम जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चालू राहणारच आहे. चला तर आता जाणून घेऊया त्या 36 जिल्ह्यांची यादी. ज्या जिल्ह्यामध्ये आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांचं पैशांचं महावाटप होणार आहे, त्याच्याविषयी देखील आपण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वपूर्ण आणि विशेष भेट मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. तर ही भेट आहे मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी डबल हप्ता जो आहे, डबल बोनस जो आहे तो लाडक्या बहिणींना भेटणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो, सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेचा आर्थिक हप्ता तर तुम्हाला भेटणारच आहे. पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता म्हणजेच काय तर एप्रिलचा हप्ता. जर मार्चचे पैसे आले नसतील तर मार्चचे पैसे आणि येणारा महिना म्हणजे मेचे देखील ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आणि आता या निर्णयाच्या अंतर्गत तुम्हाला पैसे भेटणार का हा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. तर हे बघा, तुम्हाला आता पैसे भेटणार आहेत एकूण ₹3000. 2 महिन्याचा निधी एकत्रितरित्या तुमच्या बँक खात्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे तो जमा केला जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरा घरगुती लाभ भेटणार आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असणार आहे. वर्षातील 1 सिलेंडर जे आहे ते मोफत तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे काय तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता नवीन योजना आलेली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेमध्ये तुम्हाला गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी मोफत भेटणार आहे. म्हणजे गॅस सिलेंडर तुम्ही खरेदी केल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला बुकिंग अमाऊंट तुम्ही भरल्याच्यानंतर तुम्हाला एक सबसिडीप्रमाणे गॅस सिलेंडरचे पैसे जे आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला एक गॅस सिलेंडर मोफत भेटणार आहे. या मोफत गॅस सिलेंडरसाठी नेमकं काय करायचं ते देखील आपण पुढेच्या पुढे बघूया. याच्या अगोदर लाडकी बहीण योजनेचा सर्वात महत्त्वाचा अपडेट म्हणजे आता 2 महिन्याचे पैसे एकत्रित देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित भेटणार तर तुम्ही बघू शकता, महाराष्ट्रातील
जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत प्रत्येक लाडक्या बहिणीला महिन्याचा हप्ता जो तो भेटणार आहे. त्याच्यासोबतच जर तुमचं वय 21 ते 65 वर्ष असेल तरच तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे आणि कौटुंबिक उत्पन्न तुमचे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तसे असेल तरच तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचा निधी एकत्रितरित्या वितरण केला जाणार आहे. आत्ताच मिळालेल्या मोठ्या अपडेटनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच मीटिंग जी आहे ती प्रेस मीटिंग घेतलेली आहे आणि या प्रेस मीटिंगच्याद्वारे मुख्यमंत्र्यांनी 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत. पहिली यादी आहे बँकांची यादी आणि दुसरी यादी आहे जिल्ह्यांची यादी. तर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आणि बँकांच्या यादीमध्ये अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार. त्याच्यानंतर दुसरी यादी आलेली आहे ती म्हणजे उद्या पैसे भेटणार आणि तिसरी यादी आलेली आहे परवा दिवशी पैसे भेटणार. तर अशा पद्धतीने मुख्य 3 याद्या ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या गेलेल्या आहेत आणि याच यादीनुसार आता लाडकी बहीण योजनेच्या लाभाचं पैशांचं लाभार्थ्याचं वितरण त्याच पद्धतीने केलं जाणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, जर तुम्हाला मागील महिन्याचाही लाभ भेटला नसेल तर मग मात्र तुम्हाला 4,500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहे. तुमच्या पासबुकवर हे पैसे जे पाठविले जाणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींना येणारे सण असतील वार असतील अतिशय आनंदात साजरा करण्यासाठी पैशांचं वितरण जे आहे आजपासून सुरुवात केली जात आहे. तर बघू शकता तुम्ही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे आणि आता या नवीन लाभार्थी यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. कारण की महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे असतील त्यांनी देखील सूचना दिलेल्या आहेत. त्यांना देखील कशा सूचना दिलेल्या आहेत ते आपण पुढे बघणार आहोतच. त्याच्या अगोदर त्यांनी जी नवीन लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे या लाभार्थी यादीमध्ये सर्वात प्रथम म्हणजे 18 जिल्ह्यांची नवीन यादी आहे. त्याच्यानंतर 5 बँकांची नवीन लेटेस्ट यादी आहे. आता ही यादी अंतिम असणार आहे आणि याच अंतिम यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं आणि निधीचं वितरण जे ते केलं जाणार आहे. चला तर आता आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकामध्ये पैशांचं वितरण जे आहे अंमलबजावणी तातडीने सुरुवात होणार आहे त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत आणि या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज तुम्हाला आज डायरेक्ट पडून जाणार आहेत. कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता 17 ते 18 जिल्ह्यांची नवीन यादी आपण पुढे बघणार आहोतच. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक देखील करू शकता. चालूमध्ये सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींना आलेली आहे. म्हणजे ज्या बहिणींना मागील पैसे आले नसतील तर अशा लाडक्या बहिणींना एकूण 4,500 रुपये एकत्रितरित्या जमा होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना मागील काही पैसे आले असतील तर त्यांना 3,000 रुपये आणि ज्यांना आले नसतील अशा सर्व लाडक्या बहिणींना 4,500 रुपयांचा निधी एकत्रितरित्या वितरण करण्यात येणार आहे. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आपण या जिल्ह्यांची यादी तर बघणार आहोतच, परंतु भरपूर लाडक्या बहिणीचा प्रश्न होता, सर आमचे 1,500 रुपये बंद झाले का? तर काय झालं तर हे बघा, सर्व लाडक्या बहिणीचे पैसे चालू आहेत आणि 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तर जमा होणारच आहेत. पात्र महिलांची लाभार्थी यादी देखील आपल्याकडे आलेली आहे. ती लाभार्थी तुम्हाला आपण देणार आहोत. त्याच्या अगोदर पैसे वितरणाचं वेळापत्रक लक्षपूर्वक समजून घ्या. पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे आज, उद्या आणि परवा दिवशी या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावितरण जे आहे ते होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. कारण की मुख्यमंत्र्यांनी आत्ताच DBTचं बटन दाबलेलं आहे. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी चेकवर सही देखील केलेली आहे. 16,000 रुपयाच्या कोटींच्या चेकवर साईन झालेले आहेत आणि चेकवर सही झाली म्हणजे काय तर पैसे वितरण करण्याची अतिशय जोरदार वेगवान सुरुवात जी आहे आता या क्षणात झालेली आहे. आता ही जी यादी आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे ही यादी अंतिम यादी असणार आहे. याच्यानंतर कुठलीही नवीन यादी येणार नाही. थेट याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये थेट पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून केलं जाणार आहे. कारण की मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलेलं आहे अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आज 100% पैसे सोडणारच अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांना दिलेले आहेत आणि आता याच आदेशाच्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं निधीचं वितरण जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने आजपासून सुरुवात करत आहोत. सर्वात प्रथम म्हणजे आपण सर्वांना अतिशय ओरिजिनल माहिती देत असतो. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी DBTचं बटन दाबून पैसे वितरणाचा कार्यक्रम जो आहे तो अतिशय वेगवान पद्धतीने सुरू करण्यात आलेला आहे किंवा कार्यक्रम जो सुरू झालेला आहे. आता याच कार्यक्रमाद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ट्रान्सफर केले जाणार आहेत. बघू शकता आज भरपूर लाडक्या बहिणींना SMS पडणार आहेत. पैसे क्रेडिटेड, मनी हॅज बीन क्रेडिटेड इन अवर अकाउंट इन युअर बँक अशा पद्धतीचे पैसेचे मेसेज आज लाडक्या बहिणींना पडून जाणार आहेत. कारण की लाडक्या बहीण योजनेचे 3 टप्पे महत्त्वाचे ठरणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत सर्व बँकांना, त्याच्यानंतर दिलेले आहे सर्व महिला बालविकास मंत्र्यांना, त्याच्यानंतर असणार आहे DBT संघाला देखील आदेश देण्यात आलेले आहेत की पैसे वाटप तुम्ही लगेच तातडीने करून टाका, आता उशीर करू नका, आता थेट पैसे वाटप करा असे महत्त्वाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बँकांना असतील. तसेच
महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना असतील तर देण्यात दिलेले आहे. चला बघूया आपण आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी लाभ हा कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आणि पैसे एकूण कशा पद्धतीने आणि किती महिन्याचे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. कारण की याच अपडेटनुसार आपण तुम्हाला बँक खात्यामध्ये महिला सक्षमीकरणाचं एक नवीन पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचललेलं आहे. 1,500 अधिक 1,500 म्हणजे एक एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता असे म्हणून तुम्हाला एकूण 3,000 रुपये टोटल तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट जे आहे ते सक्सेसफुली क्रेडिट होणार आहे. 3,000 रुपयाचा बोनस देखील तुम्ही म्हणू शकता. कारण की 2 महिन्याचा निधी जो तो एकत्रितरित्या वितरण करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे. आता बघू शकता सर्वात अगोदर आपण बँकांची यादी बघूया. बँकांची यादी बघितल्याच्यानंतर आपण पुढील जिल्ह्यांची यादी देखील पुढे बघणार आहोतच. कारण की बँकांच्या यादीमध्ये बघितल्यानंतर त्याच्यानुसारच पैशांचं वितरण जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर बँकेशी आधार कार्ड संलग्न लिंक करायचं आहे. जर केलं नसेल तर सोबतच बँक खातं जे ते ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. तुम्हाला बँक खात्यावर कमीत कमी 100 रुपये का होईना तुम्हाला ठेवायचे आहेत. त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर नक्कीच होईल. बघू शकता सर्वात प्रथम म्हणजे प्रमुख खाजगी बँकांमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्यामध्ये समावेश आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक. तर या प्रमुख 5 खाजगी बँक सरकारी बँकांमध्ये आजपासून पैशांचं वितरण जे आहे ते सर्वात अगोदर या बँकेमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या काही सरकारी बँका देखील महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक आणि सोबतच इंडिया पोस्ट पेमेंट बँक. तर या बँका देखील गव्हर्नमेंट बँका आहेत आणि या गव्हर्नमेंट बँका असल्यामुळे सर्वात अगोदर या गव्हर्नमेंट बँकांमध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. आता आपण बघूया जिल्ह्यांची यादी. जे की जिल्ह्यांची यादी भरपूर दिवसापासून तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात तर तीच यादी आपण थेट देणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो स्क्रीनवर तुमच्या संपूर्ण 39 जिल्ह्यांची नावं आहेत. तर यापैकी सर्वात पहिले जिल्ह्यामध्ये किंवा सर्वात पहिली यादी कोणती आलेली आहे तर पहिली यादी आलेली आहे मित्रांनो या 12 जिल्ह्यांची. तर या 12 जिल्ह्यामध्ये आजपासून पैशांचं वितरण जे सुरुवात होत आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव आणि नाशिक, धुळे सोबतच नंदुरबार आणि जळगाव. तर या जिल्ह्यांमध्ये आज पैशांचं वितरण थेट पद्धतीने केलं जाणार आहे. सर्वात अगोदर आज या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आहेत. त्याच्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार तर हे बघा उद्या भेटणार आहेत ते म्हणजे या पुढील 12 जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये समावेश असणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर सोबतच सोलापूर. तर या जिल्ह्यांचा समावेश उद्या पैसे वितरण होणार आहे जिल्ह्यांमध्ये असणार आहे. आता परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार तर बघू शकता अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, नागपूर या ठिकाणी देखील उद्या पैशांचं वितरण होणार, परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर या जिल्ह्याचा समावेश परवा दिवशी पैसे वितरण होण्याच्या मध्ये समावेश असणार आहे. तर आता बघू शकता मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे हप्ता वितरण होण्याचे पैसे सर्वात पद्धतीने कशा पद्धतीने पैशांचं वितरण तुमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर बघा सर्वात प्रथम म्हणजे बँकेद्वारे DBT तुमच्या बँक खात्यामध्ये केलं जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला SMS पडणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही ATMद्वारे तुमचे पैसे काढू शकता किंवा थेट बँकेमध्ये जाऊन देखील तुम्ही पैसे काढू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला एकूण रक्कमचा लाभ किती भेटणार आहे तर 2 महिन्याची रक्कम भेटणार आहे. 3,000 म्हणजे 1,500 अधिक 1,500 रुपये अशा पद्धतीने तुम्हाला 2 हप्ते जे ते भेटणार आहेत. आणि आज या 15 जिल्ह्यामध्ये 100% फिक्स फायनल वितरण जे ते आज होणार आहे. तुमच्यासमोर आपण लिस्ट दिलेली आहे. मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, धुळे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली तर या ठिकाणी देखील आज पैशांचं वितरण होणार आहे. सर्वप्रथम म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत तर हे बघा जर तुमचं वय 21 ते 65 वर्ष असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. सोबतच तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी महिला असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते होणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे पैसे कसे आले ते चेक करू शकता. सर्वप्रथम म्हणजे नारी शक्ती दूत ॲपवर देखील तुम्ही पैसे क्रेडिट झाले की नाही ते चेक करू शकता. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर देखील जाऊन देखील तुम्ही पैसे भेटले की नाही ते चेक करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो या 5 बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र तर या बँकेमध्ये पैशांचं आता थेट वितरण जे ते केलं जाणार आहे. जर पैसे तुमच्याला आले नसतील तर काय करायचं सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. KYC केली नसेल तर पात्र महिलांच्या यादी मार्च महिन्याची मंजुरी तर मिळालेली आहेच. आता KYC करून घ्या मित्रांनो. आधार सेटिंग केली नसेल तर ती आधार सेटिंग देखील करून घ्या जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्याचे 2
पैशांच्या निधीचं वितरण जे ते थेट पद्धतीने होऊन जाईल आणि बँक खात्याशी निगडीत निधी जमा झाला की नाही ते तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे, जेणेकरून हप्ते जर आतापर्यंत भेटले नसतील तर आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते या पद्धतीने होणार आहे. आणि आज सर्व लाडकी बहिणींना पैसे भेटणार आणि महिलांचा आनंद नक्कीच साजरा होणार आहे, कारण की आपण अशी अपडेट सर्वात अगोदर घेऊन आलेलो आहोत. सर्व 17 जिल्ह्यांची नवीन यादी देखील आपण तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. व्हिडिओ बघितला नसेल पूर्ण तर पुन्हा एकदा लक्षपूर्वक जाऊन बघा, कारण की आज जिल्ह्यामध्ये पैसे वितरण होणार सर्व जिल्ह्यांची आपण माहिती तुम्हाला आवश्यक अतिशय विशेष पद्धतीने तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.